तर आज म्हणणार तुम्ही की आज कुठलेही फेस्टिवल नाही आहे तरीसुद्धा लाडूची रेसिपी का? तर लाडूची रेसिपी यासाठी घेऊन आलेली आहे. हे लाडू एव्हरग्रीन आहे, तुम्ही 12ही महिने हे खाऊ शकता. इतके छान असे पौष्टिक गुणधर्माचे लाडू आज आपण बनवणार आहोत मनोकी रसोईमध्ये. तर मनोकी रसोईला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मनोकी रसोईमध्ये बनून राहा आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ नक्कीच बघा. तर नमस्कार मंडळी, आज आपण जे लाडू बनवणार आहोत ते काही खास लाडू आहे आणि ते आपण खास कढईमध्ये बनवणार आहोत. तर हे मी मिशोवरून मागवलेली कढई आहे, खूप छान अशी आहे, ॲल्युमिनियमची आहे आणि खूप जाड आहेत आणि त्यानंतर याला खूप छान म्हणजे असा सुंदरसा हँडल दिलेला आहे आणि खूप सुंदर आहे. जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर हे इतक्या साऱ्या आपण ड्रायफ्रूट्सपासून आजचे लाडू बनवणार आहोत आणि हे लाडू आहे आपल्या सत्तूचे. सत्तू तुम्हाला माहिती आहे की सत्तू म्हणजेच आपण त्याला सातूसुद्धा म्हणतो विदर्भामध्ये. तुम्हाला माहिती आहे सत्तूचे बेनिफिट्स काय आहे, सांगण्याची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा मी सांगते आपल्या या व्हिडिओमध्ये आजच्या. तर सर्वात आधी मी या कढईमध्ये 1 चमच तूप टाकलेला आहे आणि 1 वाटी मखाना घेतलेला आहे. मखानासुद्धा किती सारे बेनिफिट्स आहेत सर्वांना माहिती आहे. ते छान असं क्रिस्पी होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचे आहे तुपामध्ये. आणि त्यानंतर इथं आपण टाकणार आहोत वॉटरमेलन सीड्स, पंपकिन सीड्स आणि फ्लॅक्स सीड आणि थोडे काजू आणि मनुका टाकणार आहोत. आणि आणखी कुठले ड्रायफ्रुट्स तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ॲड करू शकता, जसं बदाम आहे, आणखी जे तुम्हाला आवडत असेल तुम्ही ॲड करू शकता. तर यालासुद्धा आपण छान असे फुटतपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर बघा मखानासुद्धा आपला असा हाताने तुटेल असा भाजून झालेला आहे. त्यानंतर आपले पूर्ण जे सीड्स आपण घेतलेले आहे, खूप सारे असे गुणधर्म आहे या सीड्समध्ये. जर तुम्हाला बहुतेक माहिती नसेल तर तुम्ही गुगल करू शकता. प्रत्येकांची जर माहिती दिलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आपण हे सर्व एका वेगळ्या परातमध्ये काढून घ्यायचं आहे. यामध्ये ऑलरेडी तेल असतं, सर्व सीड्समध्ये तेल असतं आणि आपण हे तुपामध्ये सुद्धा छान भाजून घेतलेले आहे आणि याला छान असं पसरून ठेवायचं म्हणजे लवकर थंड होईल असं. त्यानंतर परत 1 चम्मच तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे घेणार आहोत सत्तू, जे की एकदम पौष्टिक आहे. हे उन्हाळ्यामध्ये खायला खूप सारं म्हणजे लोक उन्हाळ्यामध्ये जास्त वापर करतात, कारण याची तासीर थंडी आहे. गरम हीट जे असते शरीरामध्ये ते नाहीसं करायसाठी याचा वापर केला जातो. यामध्ये डिहायड्रेशन दूर करते म्हणून सुद्धा हे उन्हाळ्यात जास्त प्रमाणात वापरले जाते. हे फायबर आहे ज्यामुळे भरपूर असे म्हणजे खूप वेळ असं भूक लागत नाही, पोट भरल्यासारखं वाटते. त्यानंतर इथे वजन कमी करण्यास मदत होते. त्यानंतर एनर्जी बूस्टर आहे म्हणून खूप सारे लोक जसे मुलं मुली आजचे यंगस्टर जिमला जाणं खूप पसंत करतात, तर ते याचे एनर्जी ड्रिंक हे म्हणून वापरले जातात. हे डायबिटीज जे पेशंट असतात ना, शुगर पेशंट, त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप छान अशी लाडू आहे. नक्कीच बनवून ठेवा तुम्ही. आणि त्यानंतर डिहायड्रेशनसुद्धा हे सुधारते. त्यानंतर काय करायचं आपल्याला, हे छान असं बोलता बोलता बघा किती छान असा रंग आलेला आहे, सुंदरसा भाजून घ्यायचा आहे आणि यालासुद्धा वेगळ्या परातमध्ये काढायचं. मी सुरुवातीलाच म्हटलं आहे की खूप भरपूर असे आपले हे पौष्टिक लाडू होणार आहे. घरातल्या लहान मोठ्या 5 वर्षाच्या मुलांपासून तर 10 म्हणजे तिकडे 50-100 वर्षांच्या व्यक्तीपर्यंत हे आज आपले लाडू बनणार आहे. आणि इथे आपले बिना साखरेचे केलेला आहे, साखरेचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे हे अगदी हेल्दीसुद्धा बनणार आहे. शुगर पेशंटलासुद्धा हे तितकेच फायदेशीर आहे. त्यानंतर आपण जे मखाना भाजून घेतलेला आहे तो थोडा क्रश करून घेतलेला आहे. असं एकदम पावडर करायचं नाही, त्याला थोडंसं क्रश करायचं. ते पण त्या भांड्यात म्हणजे परातमध्ये काढून घ्यायचं ज्यात आपण ते सत्तूचं पीठ भाजून काढलेलं आहे. आणि त्यानंतर आपण हे जे सीड्स आपण भाजून घेतलेले आहेत तुपामध्ये ते सुद्धा आपण ऑन ऑफ या पल्स मोडमध्ये करून घ्यायचं आहे, कारण प्रत्येकाला तेल असतं त्यामुळे ते रिलीज नको व्हायला म्हणून आपण पल्स मोडमध्ये याला बारीक करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला त्याच मिश्रणमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि परत तिथे 1 चम्मच तूप टाकत आहे. त्यानंतर आपण इथे वापरणार आहोत 1 वाटी भरून खजूर, जे हे बिना बीजवाले जे खजूर असतात ना ते आहे. आपल्याला इथे गोड जर वापरायचं आहे गोडसाठी तर हे खजूर टाकलेले आहे. यालासुद्धा तुपामध्ये छान असं परतून घ्या, म्हणजे याचा असं सॉफ्ट करायचा. याला जो मावा असतो ना, खवा ज्याला आपण म्हणतो, तर त्याप्रमाणे याचं कन्सिस्टन्सी येते. जर आपण याला थोडं गरम केलं म्हणजे भाजून घेतलं तर छान असं. तर बघा मेल्ट होईपर्यंत याला भाजायचं आहे. तर बघा याची कन्सिस्टन्सी किती सॉफ्ट झालेली आहे. जसं घरात माहिती आहे आपल्याला छोटे नाही 18+ जे मुलं असतात जिमला जातात, तर मुलं मुली तर ते सकाळी असं खाली पोट जायचं नसते जिमला, काही फ्रूट्स खाऊन जातात, काही असं जातात ना, पोटात काहीतरी असलं पाहिजे. तर तुम्ही 1 लाडू जरी खाऊन गेले ना तरी सफिशियंट आहे. भरपूर याचे बेनिफिट्स आहे.
आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला, हे जेव्हा आपण खजूर मेल्ट करून घेतलेला होता, म्हणजेच गरम करून घेतलेलं होतं थोडं, यालासुद्धा तिथे टाकायचं आहे त्या भाजलेल्या सत्तूमध्ये. आणि जे आपण आत्तापर्यंतचं मिक्सर पूर्ण गरम म्हणजे भाजून बारीक करून घेतलेला, याला छान असं मिक्स करायचं आहे. आणि खजूर गरम आहे तर हाताला भाजणार नाही याची काळजी घ्यायची, नाहीतर मी म्हटलं म्हणून तुम्हीसुद्धा तसंच कराल. तर गरम थंड झाल्यानंतर छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला आणखी गोड थोडं पाहिजे, कारण तेवढ्या गोडने इथं होणार नाही, म्हणून साखरेऐवजी आपण इथे गूळ वापरणार आहोत. म्हणूनच हे सांगते आहे की साखरेचा वापर केला नाही म्हणून हे भरपूर प्रमाणात हेल्दी लाडू झालेले आहे. आपल्याचे भरपूर असे प्रोटीननी, फायबरनी आणि कॅल्शियमनी भरपूर अशा प्रमाणात आपले लाडू पौष्टिक बनलेले आहेत. तर आपल्याला इथे गूळ टाकलेला आहे, गुळाला हळूहळू मेल्ट होऊ द्यायचा आहे. इथे पाण्याचा किंचितही वापर करायचा नाही, कारण की आपल्याला लाडू थोडीशी शेल्फ लाईफ याची वाढवायची आहे. 15 ते 20 दिवस हे टिकणार आहे, जवळजवळ महिना म्हणाल तरीसुद्धा टिकते. आणि हो, फ्रीजशिवाय हे लाडू टिकणार आहे. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, तुम्ही वरही हे रॅकमध्ये वगैरे ठेवले तरीसुद्धा आरामात 15 ते 20 दिवस टिकते. याला बुरशी लागणार नाही, वास लागणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. आणि बघा, तूप म्हणजे तुपाचाही वापर केला नाही, पाण्याचाही वापर केला नाही. आपलं हे छान असं भाजून गेलेलं आहे, तूप म्हणजे गूळ मेल्ट झालेला आहे, वितळलेला आहे. याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पाहिजे. चम्मचने जर वर केलं तर त्याला छान असं पोर झालं पाहिजे असं. आणि लगेचच आपण याला त्या मिश्रणामध्ये काढून घ्यायचं आहे. जर तुमचा परात मोठा असेल, कढई मोठी असेल तर तुम्ही पूर्ण मिश्रण कढईमध्ये टाकून मिक्स करू शकता. जर माझी कढई लहान होती म्हणून मी डायरेक्ट गुळच त्यामध्ये टाकून घेतलेला. याला हाताने छान मिक्स करायचं आहे. आणि बघायचं हाताने थोडं याला कन्सिस्टन्सी आली आहे का, लाडू वळता येते का, तर हो, वळता येतं. एकही थेंब पाणी वापरलेलं नाही, तर आपल्याला छान असे लाडू वळता येत आहे. लाडूचा आकार एकदम छोटा घ्यायचा, कारण की थोडं हे हेवी असतात, इतके सारे आपण याचे सीड्स वगैरे वापरलेले आहेत, त्यामुळं थोडं हेवी होतं. तर असं नको व्हायला की म्हणजे तसंही सत्तू जे आहे ते भूक कमी लागते याच्याने, भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळं, म्हणून हे जास्त खायचं नसतं, एक सफिशियंट आहे. म्हणून छोट्या छोट्या आकारात छान असे लाडू वळून घ्यायचे आहे. तर या प्रकारे असे लाडू सुंदर असे वळून घेतलेले आहे. तर बघा, एक एक करून पूर्ण वळून घेतलेले लाडू. आणि याला आकार द्यायचा म्हटलं म्हणजे शेवटी सर्वात असं थोडं हाताने दाबून घ्यायचं आहे, तर छान असा आकार येतो. तर बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे. प्रत्येक इन्ग्रेडियंट्स यावर दिसत आहे, जेवढे पण ड्रायफ्रूट्स आपण वापरलेले आहे. आणि घरातले शुगर पेशंट असो, BP पेशंट असो, कुठलंही पेशंट असो, म्हणजे ज्यांना त्रास आहे त्यांच्या सर्वांसाठी हे आहे एव्हरग्रीन लाडू आहे. हे कधीही तुम्ही खा, थंडीत खा, उन्हाळ्यात खा, पावसाळ्यात खा, तर खूप छान अशी रेसिपी आहे. तर बघा किती सुंदर अंदरून याची कन्सिस्टन्सी आलेली आहे. तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी तुम्ही मन्नू की रसोईला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, ऑलची बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन जर रेसिपी आल्या तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला, आपण आता वेगळ्या प्लेट्समध्ये काढून दाखवते तुम्हाला. किती सुंदर असे झालेले आहे. खायलासुद्धा म्हणजे गोड तर आहेच, खायलासुद्धा एकदम टेस्टी आहे. एक जर खाल्ला ना तर परत परत खायची इच्छा होईल. तर आपण ह्या अशा डब्यामध्ये काढून 8 ते 10 म्हणजे 15 दिवस 20 दिवस याला आरामात टिकवू शकतो. तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण भेटत राहूया मन्नू की रसोईमध्ये. तुम्हाला माझ्या रेसिपी कशी आवडली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघता तर नक्कीच सांगा, म्हणजे मी तुमचं थँक्स करू शकले पाहिजे, धन्यवाद करू शकले पाहिजे. तर चला, मस्त असे स्वस्त खात जा, मस्त राहत जा. आणि मन्नू की रसोईला सबस्क्राईब करून त्यांचे व्हिडिओ नक्कीच पाहत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर या भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये.